बरेच ठिकाणी ज्या ठिकाणी म्हटलं जायचं की खूप मोठा गोळ आहे, खूप मोठा गोळाची काही नाही आहे. काही ठिकाणी ज्यावेळेला 11,18,118 एवढी मतदार असलेलं ह्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचं एरियामध्ये पहिलं काही लोकांनी पूर्ण अभ्यास न करता त्यावेळेला त्यांना प्रायमा फेशियली असे वाटलं. परंतु ज्यावेळेला आलेला आक्षेपाचा जागेवर पडताळणी केल्या, जसं स्वतःहून मी काही भागामध्ये मी स्वतः पडताळणी केलेलं आहे. त्या ठिकाणी एक अख्खा यादी आलमगीर कॉलनीचं जे 6 मध्ये गेले होते ते 3 मध्ये राहायला पाहिजे, ते 3 मध्ये समाविष्ट केल्या. आणि काही संजय नगर पूर्ण सातारा देवलाईमध्ये टाकलं. ते संजय नगरचे 2 भाग आहे, ते उत्तर आणि ते दक्षिण. आणि त्या ठिकाणी राजनगर, बंबाटनगर असे एरियाज आहे. ते सातारा देवलाईचा मतदारसंघच तेवढा मोठा आहे. तुम्ही जर 26वा प्रभाग जर पाहिला तर तो प्रभाग जालटा फाटाहून ते सातारा देवलाईपर्यंत जातो. आणि ते खालचा भाग आहे ते त्या ठिकाणी त्या एरियाचा उल्लेख नव्हतं आलं, म्हणून त्या ठिकाणी जागेवर जाऊन ज्यावेळेला पडताळणी केल्या ते मतदार 26 मध्येच आहे. आणि ते काय 24 मध्येचा नाही आहे, तो 26 मध्येच आहे. आणि आपले अधिकारी दररोज सकाळून संध्याकाळ रात उशिरापर्यंत ते पडताळणी करतात. जरी आक्षेप घेण्याची तारीख उद्यापर्यंत असेल, आलेल्या आक्षेपाचं पॅरलली पडताळणी आपले लोक त्या ठिकाणी करत आहेत. आणि जसं कालची बातमी आहे, आजच्या बातमी रावरसपुराची. रावरसपुरा हा गाव जरी असेल, त्या गावाचे काही गट महानगरपालिकामध्ये समाविष्ट आहे. आणि जे रावरसपुरा गावाची जे काही गट ज्या ठिकाणी आपल्या ठिकाणी राहतात, जसा माजी सैनिक कॉलनी, त्या माजी सैनिक कॉलनीमध्ये जे रहिवासी आहे तो रहिवासी इथलंच आहे. माजी सैनिक कॉलनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकामध्ये मोडतो. रावरसपुराची काही गट जे आहे ते ग्रामीण भागामध्ये येतं. आणि त्याचाही जागेवर जाऊन ज्यावेळेला पडताळणी केली. आणि आता आम्ही दुसरे पडताळणी असे करतो की ते ग्रामीणमध्ये जिल्हा परिषदच्या यादीमध्ये पण आहे का, आपले यादीमध्ये पण आले का, दुबार आले का. एक तर असतो दुबार मतदार, म्हणजे त्याचा नावाचे जे आहे 2 एपिक कार्ड. म्हणजे आज मी जलश्रीमध्ये राहतो, यापूर्वी मी गारगेड्यामध्ये राहायचं, तिकडेही मतदार यादीमध्ये नाव आहे. आणि इथंही एक 2 वेगळीचा कार्यवाही ही पण आपल्या चालू आहे, त्याला पडताळणी चालू आहे. आणि दुसरं आहे की एक मतदार ग्रामीणमध्ये पण आहे आणि शहरीमध्ये पण, म्हणजे मतदान कार्ड त्याच्याकडे एकच, नाव पण एकच, परंतु त्याला तिथंही समाविष्ट केलं, इथंही समाविष्ट केलं. त्याचा पडताळणी त्यांना मतदारांना विचारणार, ज्या ठिकाणी तो राहतो ते त्या ठिकाणची त्या एरियाची मतदार म्हणून आपण गृहीत धरलं जाणार. रावरसपुराची तसं आहे. सातारा देवलाईची काही बातमी केले होते. काही कॅन्डिडेट्स प्रोबॅबल कॅन्डिडेट सांगतात जे आम्ही आक्षेप घेतो, तुम्ही समोर माणसाला नोटीस देऊ नका. असे होत नाही. जरी दुसऱ्यांनी एका मतदारबद्दल आक्षेप जरी घेतला, त्या मतदारांना विचारपूस करून त्याला जागेवर जाऊन पडताळणी करून त्याच वेळा ते अंतिम निर्णय घेतलं जातं. आत्तापर्यंत आलेल्या आक्षेपाचा 50% ऑलरेडी पूर्ण झालेले आहेत. आता उरलेले जे 50% आहेत, आज उद्या आणि उद्यापर्यंत जे काय येणारे आहे, बरेच ठिकाणी मोगम स्वरूपाच्या आलेल्या आक्षेपाचा पडताळणी करणे शक्य नाही आहे. ज्या ठिकाणी आलेला प्रत्येक आक्षेपाचा वैयक्तिक पडताळणी त्या प्रभागची इंचार्ज जे आहे, DMC, डेप्टी इंजिनियर्स, त्या स्तरावरची वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी स्वतःहून, तुम्हाला पण ते अवगत आहे, दररोज तुम्ही कव्हर करतायत. आणि जोपर्यंत प्रत्येक आक्षेपाचा म्हणजे आपण वैयक्तिक पद्धतीनेच पडताळणी करण्याचा सूचना हे दिले होते.
ज्याप्रमाणे सांगितलं होतं खूप मोठ्या प्रमाणावर आहे. हां, काही हेडिंगमध्ये चुकलं असेल. हेडिंगमध्ये चुकल्यामुळे तो यादीच संजय नगर पूर्ण तिकडे गेलं का असे त्यांना वाटायचे. ते हेडिंगमध्ये संजय नगर हा जे आहेत रेल्वे पटरीचा खालचा भाग जे आहे त्या ठिकाणी राजनगर, मुकुंदवाडी आणि बंबाटनगर हे भाग, तिथं पण जे संजय नगर उत्तर म्हणून जे आलेला भाग आहे त्या ठिकाणची जागेवर पडताळणी केलं तर जे केलेलं आहे ते योग्य आहे. 26 मधले जे म्हणतायत ते 24 मध्ये ते 26 मध्येच आहे. 26 मध्येच आहेत ते. हां, 13,000 फक्त काहीतरी जे त्यांचा त्याला ते आकडा. बंबाटनगर, राजनगर आले नाही, ते संजय नगर तसेच राहिलं. अच्छा. बरं, त्यांचे जे एरियाचं नाव ते नाही, फक्त संजय नगर. हाँ, उन्होंने पूरा मतदार यादी देखा नहीं, ऐसे ही ऑब्जेक्शन डाल दिए. जब जाके देखा वो लोग तो वहीं पे रहते, जैसे बंबाट नगर, उसके संजय नगर के खालचे भाग जे आहे ते 1400 मतदार ॲजिट राहते 26 मध्ये. नाही 1400चा नाही विषय तो हा 13,000 सगळे असं 13,000. म्हटलं त्यांनी. 13,000. ते मोर्चा काढू वगैरे तर काल मी म्हटलं ते ते 26 मध्येच आहे. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही 26 मध्येच आहोत, तिथंच राहायला पाहिजे. त्याच्या हां. दोन्ही बाजूने हरकती होत्या काय म्हणून की इकडचे तिकडं पाहिजे आणि यांचं हां. म्हणणं होतं की तिथंच पाहिजे. पण त्याच्यात ते उल्लेख तिथलेच केला आहे. की 24 मध्ये 26 चेच टाकण्याचा आहे. निर्णय कायम ठेवला गेला काय काय तर 24 मध्ये जर आम्हाला कायम ठेवलं तर आम्ही विरोध करू असं काय 24 मध्ये टाकलं तर टाकलं तर 24 मध्ये कशाला टाकू आम्ही, ते 26चेच आहे ना. व्हेरीफाय केलं एक आपण व्हेरीफाय करतोय आणि आता जे व्हेरीफाय करतोय त्यात आपल्याला असं आढळतं तुम्ही की मोर्चा काढू नका, आक्षेप घ्या. आक्षेपाची दुरुस्ती नाही झालं तर राज्यघटनेने दिलेल्या अधिकारामध्ये तुम्हाला आक्षेप घेण्याची, हरकत घेण्याची, सुझाव करण्याची सर्व तुम्हाला मुभा आहे. रस्त्यावर कशाला उतरता? रस्त्यावर तेव्हा उतरायचे ज्यावेळेला तुम्ही सुचवलेल्या गोष्टी जर आम्ही विरोधात केलं किंवा चुकीचं केलं, कायद्याचा नियमाचा उल्लंघन केलं, त्यावेळेला तुम्ही ह्या करणे बरोबर असेल. परंतु आत्ता आक्षेपाची पिरियड आहे, उद्या पण आक्षेपाची शेवटचा दिवस आहे. आणि या प्रेसच्या माध्यमातून मला पुनश्च सांगतो, मतदानाच्या दिवशी होणारे गोंधळापेक्षा आज झालेला गोंधळ बरी, अतिउत्तम. आज तुम्ही सांगा, प्रत्येक गोष्टीचा वैयक्तिक आम्ही पडताळणी करून तो निवारण करून शक्य तेवढं जास्त शुद्ध मतदार यादी बनवण्याचा, मी काय सांगतो पुनश्च, शक्य तेवढी, कारण आमच्या काही मर्यादा आहे. मर्यादा म्हणजे मला आज रोजी काही डिलीट करता येत नाही, काही ॲड करता येत नाही. मला फक्त ट्रान्सफर करता येतं. जिथं तुम्ही राहाल त्या प्रभागामध्ये तुम्हाला ठेवणे आणि ज्या प्रभागामध्ये तुम्हाला ट्रान्सफर हवी आहे. आणि बरेच यापूर्वीसुद्धा काही 1-2 पत्रकार बंधूंनी सांगितलं होतं आमच्यासोबतच असे झालं. इट कॅन हॅपन विथ एनीवन, की ते माझ्यासोबत पण होऊ शकतं, ते कोणासोबत पण होऊ शकतं. खालच्या अधिकाऱ्यांनी केलेलं कामाचा त्याचा आक्षेप आता एवढा 11,18,118 मध्ये ऑब्जेक्शन्स किती आहे, किती मतदारांबद्दल आहे? 4,344 आहे. त्याच्यामध्ये नंबर ऑफ मतदार किती असेल? साधारणतः सर 20 ते 25,000 मतदार असतात. त्या आक्षेपात त्यांचे 20 ते 25. तो how much is the 13,000 तर तेच percentage? आहेत आपले. नाही तसं नाही, यादीनुसार मतलब आक्षेप वो उसमें भी सही गलत का, मतलब उसमें जो आक्षेप घेतलेला बरोबर आहे, तिथं चुकला होता, तिथं दुरुस्ती केली, ते डिटेल्स तुम्हाला 10 तारीखनंतर देतो. परंतु आज जे पडताळणी करतो ते 50% ऑलरेडी पडताळणी झालं, लोकही समाधानी आहे. आणि ज्यावेळेला मी पर्सनली काही माजी नगरसेवक किंवा काही भावी नगरसेवक ते ह्या लोकांसोबत ज्यावेळेला चर्चा करतो, सर आपले लोक येत आहेत, व्हिजिट करत आहेत आणि आमचं जे सांगितलेलं सूचना समजून सांगत आहेत. काही त्यांना वाटलं की हे सब मतलब पहिला आक्षेप घेण्यासाठी हा समजून घेणे महत्त्वाची आहे की हे प्रभाग किस में आती है. फॉर एग्जांपल अपन जहाँ बैठे ये कौन सी प्रभाग में आती है, वो समझ के लेने के बाद ये मतदार फिर यहाँ का यहीं पे है क्या, या यहाँ का मतदार दूसरे प्रभाग में चले गए. आता काही 16 नंबरचे एक पदाधिकाऱ्यांनी त्यांना वाटलं की आमच्याकडे खूप लोक आले
ते 14मध्ये गेलं पाहिजे, 17मध्ये. आम्ही म्हटलं दाखवा. आमच्या अधिकाऱ्यांनी जाऊन दाखवलं, ये एरिया तो 16 में ही है, तो 16 में ही रहेंगे ना वो. ज़बरदस्ती तुमने बोला करके थोड़ी मैं उसको 17 में डाल दूंगा या 15 में डालूंगा, 14 में डालूंगा. वो ऐसा नहीं हो सकता. प्रभागाची सवय नसल्यामुळे तो थोडं हां, दिस आय कॅन ॲक्सेप्ट की बाबा, मी पहिल्याच दिवशी काय म्हटलं, आपल्या महानगरपालिकाचं पहिला अशी निवडणूक आहे जे प्रभाग निहाय होतं. ते लोकांना ते सवय नाही आहे आणि हे पहिल्यांदा होत असल्यामुळे दुसऱ्या महापालिकापेक्षा आपल्या महापालिकेमध्ये ऑब्जेक्शन जास्त असणे हे नैसर्गिक आहे, हो, बरोबर. नैसर्गिक आहे, नॅचरल. आणि मी यापूर्वी पण सांगितलं, मतदानाच्या दिवशी होणारे गोंधळापेक्षा आज आक्षेप, जास्तीत जास्त आक्षेप तुम्ही योग्य आक्षेप दाखल करा. प्रत्येक आक्षेपाची लोकांना वाटलं आमच्याकडे टीम नाही आहे का, असे अजिबात नाही आहे. प्रत्येक ज्या भागात प्रभागाची ऑब्जेक्शन जास्त येत आहेत त्या ठिकाणची BLOच्या सुद्धा ऑर्डर काढलेल्या आहेत. आता प्रभाग वाईज तुम्ही बघितलं आलेला आक्षेप एक साधारणतः सांगा. प्रभाग क्रमांक 1, 2 काय आक्षेप, काय प्रभागामध्ये 0 आक्षेप आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये 242 आक्षेप आहे, 2 मध्ये 1178 आहे, 3 मध्ये 178 आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर रिपीट आहे. रिपीट आहे. समझो कल्पिता मैडम का ऑब्जेक्शन मैंने भी लिया, आपने भी लिया, आपने भी लिया, उनको पता चल गया. अब कल्पिता मैडम को पटाने के लिए कि भाई ये मैंने तुम्हारा ये काम किया, वो नेचुरल है, हो सकता है. अब उनको मतलब क्या बोलते हैं उसको, अपना ये दिखाने के लिए हाँ, पटाने की मतलब मतदार को पटाना भाई, आम्ही तुमच्या हाँ, मैं कितना लॉयल है. मैं कितना लॉयल है. फिर वो तीनों ने लिया. अभी उसका एक ही आक्षेप पकड़ूंगा, लेकिन फिर भी एवरी आक्षेप इज अ न्यू आक्षेप फॉर अस. वी क्रॉस व्हेरीफाय आणि वी टेक डिसिजन. हां 4 मध्ये 3 आहेत, 5 मध्ये फक्त 3 0 आहेत. हां, 4 मध्ये 3 आहेत बरं. अच्छा 5 हे मध्ये हे आपले काल रात्रीचे आहेत. हा ठीक आहे ना. आता हे- कालपर्यंतचे. हा, 5 5 मध्ये 0. 0, 6 मध्ये 12, 7 मध्ये 222, 8 मध्ये 20, 9 मध्ये 244, 10 मध्ये 9, 11 मध्ये 1, 12 मध्ये 4, 13 मध्ये 10, 14 मध्ये 14, 15 मध्ये 39, 16 मध्ये 44, 17 मध्ये 147, इंडिव्हिज्युअल आहे ते बऱ्यापैकी, 18 मध्ये 19, 19 मध्ये 26, 20 मध्ये 36, 21 मध्ये 63, 22 मध्ये 120, 23 मध्ये 13, 24 मध्ये 643, 25 मध्ये 677. अभी ये देखो, ये इसमें सबसे ज्यादा है ये। नहीं वो दोनों लिए. अच्छा, ओके. 24 का भी 25 का भी. हाँ, हाँ 26 मध्ये 60, 27 मध्ये 282, 28 मध्ये 9 आणि 29 मध्ये 11. 28 मध्ये किती 9 आणि 29 मध्ये 11. हे 2 शेवटचे याच्यामध्ये जास्त आहेत 600. नहीं वो यही सातारा देवलाई का. त्यातलं आता मी स्वतः पण काही काही भागांमध्ये आता जे आपले लोक पण फिरतायत ना टीम, किंवा मी पण काही 2-3 ठिकाणी व्हिजिट केल्या, तर आपल्याला आक्षेप पूर्ण यादीवरती येतोय आणि त्यातले फक्त 100 किंवा 150 जेन्युअन निघत आहेत. म्हणजे आपण जे आता जे म्हणतो की 3,000 गेले, 4,000 गेले, ॲक्च्युअल ज्यावेळेस आता हे शेवटचं काउंटिंग होईल त्याच्यामध्ये फक्त त्या 4,000 पैकी 800 किंवा 900 असंच आकडा निघू शकतो ट्रान्सफरचा. हां, जसं रावरसपुराचे उदाहरण सांगितलं. उमेदवार जो आहे, इच्छुक जो कोणी असेल तो त्या एका वॉर्डापर्यंत लोकांना ओळखतो, तो 3 आणखीन प्रभागातल्या लोकांना ओळखत नाही. त्याच्यामुळं त्याचं कन्फ्युजन वाढलं आहे असं वाटतं. असू शकतं. नाही, त्यांना अजून आता प्रभाग लोकांना नाही ओळखू शकत कसे आय कॅन से दॅट मतलब जेवढा माझी अंडरस्टँडिंग आफ्टर कंडक्टिंग सो मेनी इलेक्शन्स, आता प्रभाग रचना आपण अंतिम कधी केलं, अंतिम आताही केलं ना मतलब, आणि मतदार यादी कधी दिली. 20 तारखेला तर आता मतदार यादीनंतर त्यांना पूर्ण मत फिरणे, प्रभागात फिरणं ते प्रभागात फिरून ओळख पटून घेणे, हे आता काय काय जोडीने काम करावं लागतं. हो. आता तो जोडी जमणं नाही गेला असेल, 4 जोडीने काम करायचे ना.
एकच ठिकाणी चार एक जगह बैठेंगे, 4 जगह एक बैठेंगे भाई, ये तेरा ये मेरा, वोटर अपने ही है. त्यावेळेस ते कळेल का बाबा ते त्यावेळेला जास्त, नाहीतरी काय मोगम आता हे मतदार आहे तीच असे. आता काही काही तर हरकती अशा आहेत आता एक माजी नगरसेवक आणि विधानसभेसाठी उभं राहिलो होते, त्यांचा वडिलांची वगैरे माझं सर्व वेगळं करून टाकली मतदार, त्यांचा भागच वेगळी आहे मतदार यादीचा. यादी पार केली. ते थोरात साहेबांची त्यांची आक्षेप होता. म्हटलं आता असे त्यावेळेला दाखवलं होतं की खूपच चुकलं आहे का, परंतु ज्यावेळेला पडताळणी केली त्यांचं जे आहे त्यांची मतदार यादी, त्यांच्या मतदार यादी ते फोडणी झाली होती, बरोबर ना, यादी भाग आणि तो एकच प्रभागामध्ये आहे. नाही प्रभागात वेगळे वेगळे गेले, हा. वेगळे यादी भाग होते. आता वेगळे यादी भाग होते. आता तुम्ही एकत्रित सो अशा पद्धतीचे जे आक्षेप आहे तो आपण व्हेरीफाय करून निर्णय घेतो. एकंदरीत तसं चित्र रंगवण्यात येत आहे असं वाटतंय. नाही ठीक आहे, त्यांनी काही चित्र करावं द्या, परंतु आम्ही निवडणूक आयोगाचे जे काही गाईडलाईन्स आहेत, आता प्रत्येकाची दे कॅन हॅव देअर ओन वेंडेटा, बट आमची जे एकच वेंडेटा आहे की त्या प्रभागामध्ये राहणारा मतदार तिथंच त्या प्रभागामध्ये टाकणे, चुकून चुकलं असेल ते दुरुस्ती करणे, आणि जर जाणून बुजून काही चुकलं आहे असे काही आता मला निष्कर्ष आतापर्यंत आलेले नाही. आता कुठेही असे निदर्शनास आलं तर कारवाई करू. आणि इट इज इझी टू मेक ॲलिगेशन. आता ते ॲलिगेशनला ते प्रूव्ह करणे अपेक्षित आहे. जे ॲलिगेशन करतो मग त्याला संधी पण द्यायची ना. तुम्ही जे ॲलिगेशन करता ते ज्या मतदारांबद्दल स्वतःची बद्दल असेल तर तुम्ही सांगा. आता यांच्याबद्दल तुम्ही आक्षेप करत असेल तो त्या मतदारांना मला विचारावं लागेल ना की बाबा तुम्ही इथं राहता का, मग त्याला विचारून तुम्हाला ह्याच प्रभागामध्ये ठेवायचे. नाही, पण एखादा भाग किंवा एखाद्या प्रभागामध्ये तो कायमस्वरूपी राहत असेल आणि तो भागही त्याचा त्याच प्रभागात जर असेल तर त्यालाही विचारावं लागणार. विचारणार ना. आता जिथेच राहत असेल तिथेच मतदार यादीमध्ये आला तर काय प्रॉब्लेम झाला मग? हो ना. विचारू ना. आक्षेप आला उद्या तुमच्याबद्दल कोणी माझं मतदार एखाद्या दुसऱ्याने मागितलं की याचं मत आम्हाला 26 मधला माणूस 27 मध्ये पाहिजे, असं थोडी आहे. असं देता येणार नाही ना. हे काय तुमचे घरचे थोडी आहे यांचं घेऊन टाका. तेच म्हणतो. ते ज्यांना तुम्ही द्यायचे आहेत, हां यांच्या दोघांची सेटलमेंट झाली ते आम्ही करून टाकू असं नाही आहे. नाही ना. आम्ही ज्या ठिकाणी तो राहतो मतदार तिथं जागेवर जाऊन पडताळणी करून तो इथंच राहतो आणि तो इथं राहणारे ज्या ठिकाण आहे ते अमुक प्रभागामध्ये आहे म्हणून ते अमुक प्रभागाचा हे आहे. असं नाही आहे की हा माझे मतदार तू घेऊन टाक, तुझे काही मतदार आम्हाला देऊन टाक. तसा आक्षेप आलेला होता ना. नाही, आलेले ना तसे आक्षेप. नहीं वो आक्षेप लेने वाले बोलते ये दूसरे प्रभाग में है या वो प्रभाग हमारे पास दो, लेकिन हम तो जागे में जाके पड़ताल नहीं करेंगे ना. नाहीतर उद्या हे थोडी किसी के मतदार म्हणजे काय कोणाच्या घरचे थोडी आहे. अच्छा, ही यादी जी आहे मतदारांची ती डिजिटल स्वरूपात आहे आपल्याकडे? त्यांनी आयोगाने जी दिली आहे आहे ना soft copy. एक्सेल सॉफ्ट कॉपीचे नाही, ना Excel नाही. एक्सेल नाही देत आहे. आपण ऑनलाईन टाकली ना, हो, ऑनलाईन आपण ती PDF फॉर्मॅट सारखी टाकली. पीडीएफच ना. ते जे आयोगाची फॉर्मॅट आहे ते आयोगाचीच फॉर्मॅट, त्या फॉर्मॅटच्या ऐवजी आम्ही दुसरे काही करू शकत नाही. माझं इंटेन्शन असं होतं की बाबा प्रॉपर्टी टॅक्स होल्डर्सची जी नावं आहेत त्याच्याशी कनेक्ट करून त्यांना तो आपण नाही. मेसेज जसं पाठवतो त्या अनुषंगानं किंवा तुझा अजून एवढा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण वाढले नाही. आपण पुढच्या कदाचित 2029 आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फार शिखरावर पोहोचेल त्यावेळेला आपण हे गोष्टी करता येईल. या आक्षेपामध्ये सर बोगस दाखल केले असं लोकांनी काही इकडे मतदान टाकलं असं काही नाही. म्हणजे तुमच्याकडे असं काही आक्षेप काय असतात ना बाबा, समजा कुठल्या बाहेर गावाचे नाव टाकून दिले सर हे बोगस आहे असे काही आक्षेप आले? हे तेच आहे ना, रावरासपुराची इकडे नाही भोकर हा बाहेर गाव असं काही आले का? नाही असे हां आहे ते कोणते 30-35 सारखे आहेत तसे. काय म्हणून हिंगोली, वाशी, हां. हा हा पण त्याचं आपल्या यादीतच नाही तर विषयच नाही येत ना. ते तर आम्ही पहिल्या टप्प्यातच निकाली काढून टाकले. काय म्हणून आपल्या यादीतच नाही, आपल्या मतदारसंघात ते फक्त इथं राहत आहे. आणि त्यांनी
कोणीतरी घेतलं असेल समजा ऑब्जेक्शन घेतलं आपल्याकडं ID काय दिवसभर तेच तोडत बसणार आहे का काय? तो कधी हे प्रायोरिटीने इकडे तोडलं जातं, कधी इकडे तोडलं जातं. आता कुठे कुठे तोडायची राहिलेली आहे. की हर्सूलला येऊन प्रायोरिटी का थांबते? हां 5वी वेळेस आता हर्सूलला येऊन प्रायोरिटी नाही नाही, अरे थांबा ना, कशाला कोण मागितली? ते प्रत्येक ठिकाणी कारवाई चालूच असते ना, जिथं जिथं निधी मंजूर आहे, जिथं जिथं करायचे. ते काय थांबली म्हणजे ते नियमानुकूल होते असे थोडी. पोलीस बंदोबस्त मिळत नाही त्यासाठी. पोलीसची त्याची अडचणी आहे. ज्या वेळेला मिळतं ते अजून जोमाने आम्ही करू, ज्या ठिकाणी नाही मिळणार त्या ठिकाणी थोडी आम्ही थांबणार आहे. वडेगावला दिला नाही पोलीस बंदोबस्त त्याच्यामध्ये. हां वडेगावला त्यांनी दिलं मागून सुद्धा बंदोबस्त ठीक आहे ना. आता त्यांनी देणे नाही देणे ते त्यांच्या विभागाची आहे. बट आय एम नॉट डिपेंडेंट ऑन दॅम. नाही, नाही, ते असं होतं माझ्याकडे यंत्रणा आहे आणि मी यंत्रणा घेऊन मी अतिक्रमण कारवाई करायची असेल कारवाई करणार आहे. आणि जिथं आवश्यक आहे काय कायदा सुव्यवस्था बिघडण्याची असतील तर ते त्यांनी अनालाइज करतात, त्या ठिकाणी येतात. की असं होतं की बाबा ज्या ठिकाणी तुम्ही सगळं मोकळं केलं चांगलं दिसायला लागलं, पण त्या रस्ता करण्याचं कसं प्रोग्राम तो टेंट निकालेंगे ना. हो क्या थोड़ा ही छोटा ही रस्ता छोटा आहे. रस्ता छोटा रस्ता. इंटरनल जे छोटे रस्ते आहेत तो आपण इथेच करतो. आणि जे मोठे रस्त्याचे जे DPRची विषय आहे, स्मार्ट सिटीचे पैसे जे आहे व्याजाचे पैसे, त्याच्यामधून जे DPR बनवण्यासाठी जे खर्च आला त्याचा आम्ही विषयपत्रिकेमध्ये ठेवलेला आहे. ते DPR एक वेळा फायनल झाला तो आणि शासनाकडे मागणी करणार आहे. आणि अतिक्रमण कारवाई कधी थांबत नसते. हां अभी समझो आज कॅफो वगैरे जो है मतलब वावळे साहेब वगैरे तो नॅशनल स्टॉक एक्सचेंजला गेले. नाशिकचं क्लीन गोदावरी क्लीन ग्रीन बॉन्ड ते आज मान्य मुख्यमंत्री असते ते लिस्टिंग झाला स्टॉक एक्सचेंजमध्ये. ते अभ्यास करून आपल्याकडे पण असे ग्रीन बॉन्ड्स आपल्याला घेता येईल का, त्या गोष्टीचा अभ्यास करून आपण ग्रीन बॉन्ड्स तो इंटरेस्ट फ्री असतात ऑलमोस्ट, कारण ते अमृतमध्ये शासनाने केंद्र सरकारने सबसिडी देतात, व्याजमुक्त समजा एकंदरीत. घरकुलसाठी पुन्हा जाहिरात करतोय का आपण? जाहिरात म्हणजे ते लॉटरीसाठी. कारण की निवेदन नाही, 40,000 अर्ज आलेले आहेत आपल्याकडे. ॲप्लिकेशन केले म्हणजे ते आपण अंदाजित किती ॲप्लिकेशन आहे त्याला पडताळणी झालेली नाही आहे. प्रत्यक्षात कागदपत्र त्यांना सादर प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणी झाली का? नाही तो आता कागदपत्राची पडताळणीचे जे आहेत म्हाडामध्ये बरेच वेळा पडताळणी करण्यामध्ये उशीर वेळ लागतो. हो. आता तुम्ही ऑनलाईन पडताळणीमध्ये काही वेळच लागणार नाही का. तुमची आधार आणि तुमची आधार जुडलेलं आहे ते डिजी लॉकरशी, आणि मग तुमची उत्पन्न प्रमाणपत्र ते जुडलेलं आहेत ई सेवाची जे हे सर्व जुडलेलं आहे ते इमिडिएटली व्हेरीफाय होऊन जातं. जसा म्हाडाची केलेलं आहे तसंच आपण हे काढलेलं आहे. म्हाडाप्रमाणे डिपॉझिट अर्जदार अर्ज करू शकतील. काय काय नवीन अर्जदार अर्ज करू शकतील का, हा पहिला प्रश्न. दुसरा, म्हाडाप्रमाणेच डिपॉझिट घेतले जाणार का, फॉर्मसाठी फीस घेतली जाणार का? हां घेतले जाणार, त्याला डिटेल जाहिरातच देतो. पण जे नवीन जुने अर्ज स्वीकारणार नाही ना. नाही जुन्या जे 42,000 आहे त्याच्यामधलेच. अजून काय विषय उद्या तुमच्या नगरपालिकेचीच जास्त न्यूज असणार ना. संपूर्ण तुम्ही 21 तारखेला हं? 20 दिवस झोपा नाही लोकांना. उद्याचं स्वप्न ठेवलं तर संपला. त्यांनी कालची तयारी केली त्याचं काय, आजची तयारी केली त्याचं काय. भाजपलाही वेळ पाहिजे ना तयारीला. 20 दिवसामध्ये हो गया भैया हां अरे घ्या ना आता. हाँ तुम्हारा हमको सब पता है. तो गिन गए. अगर समझो मेरा 10 हो गया मतलब आदमी एक, 10 ठिकाणी 10 नाव. आणि वो जी श्रीकांत असू शकतो ना. बरोबर मान्य. अभी हे ज़्यादा नाम कैसे एक बरेच लोक जे यस नाव लिहिलं आमेर यस, पूर्ण नाव लिहिलं तर त्याच्यामध्ये दुबार मतदार नसतात.
तर परंतु जे इनिशियल लिहिणारे जे नाव आहे तो तेच, आणि त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर असे पण आहे तो सेम नाव असेल तेव्हाच येतो, हो ना. म्हणजे स्पेलिंग पण सेम असलं पाहिजे. ॲड्रेस पण सेम असतो. नाही याच्यात जे आयोगाने जे आपल्याला संभाव्य नावं दिली याच्यामध्ये फक्त नाव सारखे, वय पण वेगळं असू शकतं, ॲड्रेस पण वेगळा असू शकतो, फोटो पण वेगळा असू शकतो, फक्त नाव ज्यांचे सारखे तशांची यादी आहे. आणि त्याला नावं संभाव्य दुबारे संभाव्य दिले त्यांनी. पाण्याकडे वळूया आपण. पाणीचं सुरू झालं आता. 900 पुढे. मी लोकांना माफी मागतो की आपण जे शटडाऊन जेवढं ठरवलं होतं त्यापेक्षा जास्त झालं, परंतु हे शेवटचं शटडाऊन हे खूप फार क्रिटिकल पॅच होता आणि आपल्याला पण माहिती आहे, आणि हे पहिलं कधी घ्यायचं ह्या गोष्टीचं होते. ऐन पावसाळ्यामध्ये घ्यायचा विचार होता, परंतु त्यावेळेला त्या ठिकाणी खूप खाली माती आहे आणि किती काढलं तरी पूर्ण काळी माती सरकत होती आणि पाऊस काय थांबेना. आपल्याला माहिती आहे या वर्षीचा पाऊस म्हणजे दररोज, म्हणजे 2 दिवस थांबले की तिसऱ्या दिवशी पाऊस यायचा. परंतु आता तो क्रिटिकल स्पॉट ते आपण पूर्ण केलं, त्याबद्दल आमच्या सर्व टीमचा मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो. शटडाऊन लांबलं ठीक आहे, हे तात्पुरता समस्या आहे. कायमस्वरूपी समस्येसाठी हा शटडाऊन घेणे गरजेचं होतं, परंतु त्यांनी रात्री काम करायला पाहिजे होतं, हे काम करायला पाहिजे होतं. जरी असेल शेवटी 900 mmचं त्यांनी कॉन्क्रिटिक ब्लॉकची करून आता पाणी फारोळामध्ये आलेलं आहे. आता 1-2 तासामध्ये ते पाणी सोडलं जाईल 900 mmचं. परंतु क्रिटिकल जे गॅप्स आहे रॉ वॉटर रायझिंग मेनचं, आता आपण जे विजिट केलं होतं ज्या ज्या ठिकाणी गॅप्स होत्या, एक ब्रिजचा होता बघा एकदम पूर्ण कोसळलं होता, पूर्ण खूप पाणीने भरलं पाणी होतं, भरलं. तो टाकली फाटा हो, टाकली पाणी. तो पूर्ण झाला. आता किती गॅप राहिले सर? आता 8 गॅप आहे. तो हायड्रो टेस्टिंगचा गॅप आहे, बटरफ्लाय वॉल लावण्याची गॅप आहे, त्याला काही शटडाऊनची वगैरे गरज नाही आहे. साधारणतः 60 मीटर. 60-80 मीटर टोटल गॅप्स. मग आपण जी डेट दिलेली आहे समजा हां, डिसेंबर 25 पर्यंत मिळेल? डिसेंबर 25ला टेस्टिंग सुरू करायची, ते आपण कट ऑफ डेट पकडून जातो आहे. आणि त्याला जे लाईट कनेक्शनचं सुद्धा आपण अरेंज केलेलं आहे. जोडलाय, वॉशिंगचा जोडलाय, काही जामनेरचे जोडलेत, त्याला काय त्याचं काय यादीमध्ये नाव आहे का? नाही ना, नावच नाही आहे ना. हां. निकाली पण काढून टाकली आपण तेव्हाच. बघा एकंदरीत निवडणूक प्रक्रिया म्हणजे आपण सरळ काम करत असेल आपल्या वळवण्याचा, हां योग्य आक्षेप घ्या, योग्य दखल घेऊ. चुकीचं जरी काही घेतलं त्यालाही आम्ही पडताळणी करू. आज कसं आहे सर, आपण आक्षेप दाखल करू नका असं कुणालाच म्हणू शकत नाही ना. ते काही आपण दाखल verify करत. करणं आमच्या हातात आहे. आता निवडणूक सगळ्या प्रक्रियेसाठी आणि किती खर्च अपेक्षित आहे, आपण किती तरतूद केलेली आहे? जेवढं लागेल तेवढं, काही अंदाजे 10 करोडपेक्षाही लागेल. म्हणजे मंडप, अनुदान, फिर मशीन का खर्च, ट्रान्सपोर्टेशन, मतमोजणी करतो. भोजन, मतमोजणी, सर्व CCTV, म्हणजे अंदाजित ठेवलेलं बजेट प्रोव्हिजन तरी ठेवलं ना. मशीन जर जेव्हा निवडणूक आपल्याकडे येईल आपण पूर्ण त्याची तयारी करू का तसं येतील ना, ते कुठून मशीन उचलायचे आहे. हे सगळं येईल. आणि आपण आज हे निश्चिती केली की 3 ठिकाणीच म्हणजे सेटिंग, डिस्ट्रीब्युशन, काउंटिंग 3च ठिकाणी करू. ओके. म्हणजे आधी काय होतं सर की 5-6 जागी असायची शहरात, 8-10 जागी. हाँ, अब 3 जगह पे करेंगे जहाँ पे बड़े बड़े हॉल है, जैसा विधानसभा का हुआ था. हो, पडताल केंद्रांची संख्या किती असते? मतदान केंद्रांची संख्या 1408 आहे, प्लस 10% कळवायला लागतात. अशा आपण 1540 धरलेली सध्या. पण त्याच्यात थोडं इकडं तिकडं होऊ शकतं, 10% प्लस मायनस होऊ शकतं. मागच्या पेक्षा जवळपास डबल झाले सर. हं? मागच्या पेक्षा डबल 600 मागच्या वेळेस काही. मागच्या वेळेस कसं होतं, सिंगल वाढ, हे एक. होतं उमेदवार. मार्च मतलब 10 1300 साल पहले है, हो 10 बच्चे बड़े हो गए, मतदार भी बन गए. त्यावेळेस कसं होतं,
जो मतदार थे उसके 2 बच्चे हो गए। खराड़ साहब का लड़का 15 में इलेक्शन लड़ने वाला था, जब उसकी एज 29 थी, अब 39 का हो गया, उसको 2 बच्चे हो गए, चांस मिल रहा है। त्याच्यात कसं आहे, मागच्या वेळेस 1300 पर्यंतची लिमिट होती. हो आता 900. मागच्या वेळेला वार्ड होता ना, वार्ड में 1 मतदान करके निकल जाओ, अभी इधर 4 मतदान करना है। डबल नाव किती कमी केले आपण विचारून वगैरे असं. आता ते आपलं काम चालू आहे, उद्यापर्यंत फायनल होईल ते. नोटिसा किती लागली डबल ज्यांना नाव फायनल झाल्यानंतर नोटीस त्यांना कशाला नोटीस, ते आपल्याला देणार आहे, त्यांना आपण नोटीस नाही देणार. हां 6 महिन्यापेक्षा जास्त झालं सर. ती कामं पण नाही बरोबर ते 6 महिन्यापेक्षा जास्त काही ठिकाणी तर आम्ही जाणून बुजूनच पेंडिंग ठेवला होता. आउटलेट हो गया तो उस एरिया का जो है पानी मांगेंगे, नो नेटवर्क एरिया, मेरे पास पानी तो बड़ा नहीं। टाकी से जो मिलेट आउटलेट बरोबर पाणीच नाही आहे ना टाकीमध्ये, तर मागेंगे. आणि इंटरनल पाईपलाईनची कामं पण काही ठिकाणी इंटरनल पाइपलाइन वो चलता रहेगा। निकष झाले. कुठे काही ठिकाणी अशी तिचे बरोबर ती जी, खाली स्लॅब टाकून तिला पाईप टाकायला पाहिजे तसे प्रयत्न नाही केले. नाही, तो निकृष्ट दर्जाची जिथं जिथं तक्रारी येत आहेत त्या PMC आणि MJP व्हेरीफाय करून ते तक्रार निपटारा करत आहेत. मेजरली आता आपली जे इम्पॉर्टंट कामं होती, आपल्याला प्रत्येक वेळा खालचं काम व्हायचं, वरचं काम व्हायचं नाही. आता आम्ही यावेळेला वरचं कामवरच जास्त भर दिला. लोकांना वाटतं आमच्या घरासमोर पाईपलाईन आलं तर पाणी येईल, यापूर्वी पण पाईपलाईन आला परंतु पाणी आलं नाही. मग एक्झिस्टिंग जे काही पाणी होतं ते वाढून घेऊन त्यामुळे जे पूर्ण सिस्टम कोलमडली. आत्ता जे आहे की आपण रॉ वॉटर रायझिंग मॅन आणि वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट, जॅकवेल हे काम पूर्ण होताना ते महत्त्वाचे आहे. आपल्याला वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्टपर्यंत पाणी आणलं तो एक्झिस्टिंग सिस्टममध्ये सुद्धा, आज जे एक्झिस्टिंग सिस्टमचे पाणी कुठून आहे, ते नक्षत्रवाडीमध्ये जे MBR मधून पाणी घेतो आहेत आणि ते पाणी तिथं पडलं तरी संपून जातो. आत्ता तिथं जर प्युअर वॉटर ग्रॅव्हिटी मेन महत्त्वाचं काम काय आहे, जॅकवेल. आता जॅकवेलमध्ये मोटरही बसल्या, त्याच्यावर टेम्पररी शेडचं काम चालू आहे. आता ते सायफनिंग पद्धतीने पंप करून पाणी पाईपलाईनमध्ये टाकायचे. आता ते पाईपलाईनची काम 99.3% पूर्ण झालं, 99.5%. अभी ओनली हार्डली नमस्कार. आपल्या इलेक्शनच्या बद्दल थोड्या माहिती द्या. किती आक्षेप आल्या आतापर्यंत, जागेवर किती पडताळणी केल्या, यांनी लावत असलेलं बातमी अर्ध खरं अर्ध खरं नाही, 40% खरं 60% बरोबर नाही, हे पण सांग. कारण एका बाजूची बातमी आहे ना, आरोपाची बातमी, उत्तराची बातमी तरी नाही होईल. आज लावून हां ते उत्तर देताल ना सर आमच्या. कालपर्यंत आपल्याला एकूण 4344 हरकती आलेल्या होत्या. त्यापैकी दुपारपर्यंत म्हणजे ही मीटिंग चालू व्हायच्या अगोदरपर्यंत 4000 हरकती आपण डिस्बस केलेल्या होत्या, विथ आपल्या टीमकडे दिलेल्या होत्या. त्यातल्या 1904 हरकती निकाली पण काढलेल्या आहेत. म्हणजे ऑलमोस्ट आपलं 50% हरकती निकाली निघालेल्या आहेत. शिल्लक 2105 हरकती आहेत अजून. आणि आपल्या सगळ्या टीम 10च्या 10 जोनच्या टीम ज्या आहेत प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या, त्या आजही काम करतायत. नहीं वो क्या कम गाड़ी थी जो ज़्यादा ये, अभी तो 1.5 पट गाड़ी हो गई ना, और क्वांटिटी भी 1.5 पट हो गए उसकी. कंटेनर कैप्सूल का मॉडल और घंटा गाड़ी का मॉडल कैसा रहेगा? वो हम मॉड्यूल अप्रूव करना है, अभी वो प्लान देंगे. पॅव्हलियनचं कधी सुरू करताय? क्या पॅव्हलियन दिलेलं आहे, मान्यवरांची वेळ मिळाला तो तारीख मिळाला. कारण आपण एक गोष्टी टाकून 10 गोष्टी मागायची आहे. बरोबर.
तो नाही, काय ते वर्धापन दिनाला आपल्या महापालिकेच्या हां, महापालिकेचे वर्धापन दिनाच्या निमित्ताने श्रीमित्र ॲप जे आहे एक बिल कलेक्टरसाठी जे टॅक्स वाढीव कसे इझी सोपा कसे कळेल एक ॲप्लिकेशन आपण केलं ते फॉर ओन्ली इंटरनल म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी. तो कर्मचारी कुठे जातो की नाही जातो, ते जागेवर जाऊन टॅक्सची वसुली केला की नाही केला, कदाचित ते कुठेही नाही आहे. मी जेवढा मला माहिती आहे कुठे नाही आहे ना. श्री मित्र ॲप. हां, टॅक्सची जे आपल्या टॅक्स कंट्रोलची जी आहे ना, किती कर्मचारी देणार जे सर्व बिल कलेक्टर सगळ्यांचे 133. सर्व बिल कलेक्टर आणि पुढे जाऊन लाईनमॅनची त्यांना पण देणार आहे. गुंठेवारीचे 11 लोक कमी केले हां, कंत्राटी. खूप तक्रारी येत होते आउटसोर्सिंगचे जे होते आणि परमनंटचे जे लोकांना ट्रान्सफर केले. आउटसोर्सिंगचे जे लोक आहेत ते खूपच थोडा मस्तीत आले होते. 13 लोक होते, किती 11? 11 लोक. तिथं आपले परमनंट टाकले मनपाचे. नाही परमनंट लोक आता सांभाळतील. आउटसोर्स अनावश्यक त्या ठिकाणी ठेवले होते, कोणाच्या यांचा त्यांचा आता लक्षात आलं ते काढून टाक. तक्रारी काय होत्या? तक्रारी पैसे मागण्याचा ह्याचा त्याचा, परंतु लोक भीतात म्हणजे त्यांचं नाव सांगून आमचं कदाचित नाही करणार वगैरे वगैरे. यापूर्वी पण वर्तमानपत्रामध्ये पण आपलं लोक कव्हर केलं होतं. आमच्या कानावर असं आलं होतं की 2020 पूर्वीचे बाउंड आणून जिथं नवीन प्लॉटिंग पडलेलं आहे त्याला गुंठेवारी करून देतात टीममध्ये. विविध प्रकारची तक्रारी आले होते आणि त्यांचा काय लायबिलिटी नसतात. म्हणजे लायबिलिटी म्हणजे काय होणार माझे, जबाबदारी काय नसेल. त्यामुळे त्या ठिकाणी परमनंटचेच लोक असायला हवं. त्यांना पण संधी मिळत राहायला पाहिजे, म्हणजे वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटचं. म्हणजे खरं आहे सर, काही त्यांनी केलं तर आपण त्यांच्यावर कारवाई करू. यांना काय फक्त बाहेर काढू, याच्याशिवाय काय करणार? म्हणजे FIR करून जेल भी जा सकते, लेकिन वो लंबा प्रक्रिया उनका. आणि तो म्हणतो ना मस्तीत आले होते वो, त्यामुळे तो काढून टाकला. आता कक्ष प्रमुख कोण आहे? कुठे हे गरजेचं आहे. गुंठेवारीसाठी आता नवीन दिलं ना, काहीतरी नाव दिलं कौस्तुभ आणि हां. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।